शेख आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्याच SA सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आजचा आपला हा क्लास गुरुत्वाकर्षण या धड्यावरती आहे. गुरुत्वाकर्षणाचे काही भाग आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. माझा हा व्हिडिओ महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या वर्ग 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी, मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी बनवण्यात आलेला आहे. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर विद्यार्थ्यांना एक सूचना, नोटबुक, टेक्स्टबुक आणि पेन सोबत घेऊन बसा. काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला नोट डाऊन कराव्या लागतील. ज्या गोष्टी समजत नाही आहेत किंवा काही प्रश्न अराईज झालेत तर ते नोट डाऊन करा आणि कमेंट करून विचारा. मी तुमच्या प्रश्नांना उत्तर देईन. डाऊट्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून विचारू शकता. धडा सुरू करण्याच्या अगोदर 9वीचा काही भाग आपण आठवून घेऊया जे तुम्हाला या धड्यासाठी लागणार आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे न्यूटनचे गतिविषयक नियम. हे नियम मी फक्त इथं सांगत आहे. या नियमांना जर तुम्हाला एक्सप्लेन करून हवं असेल तर तसं कमेंट करून सांगा. मी या नियमासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. तर तुम्हाला माहिती आहे न्यूटनचे 3 गतिविषयक नियम आहेत जे तुम्ही वर्ग 9वा पहिल्या धड्यामध्ये शिकलेला आहात. तर न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम काय म्हणतो, तर जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. जर एखाद्या वस्तूवर कोणत्याही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. उदाहरणार्थ, तुम्ही आता जिथे बसलेला आहात, हा व्हिडिओ बघत आहात, तुम्ही तसेच त्या स्थिर अवस्थेमध्ये राहतात जेव्हापर्यंत तुम्हाला कोणीतरी येऊन ढकलणार नाही. समजा तुम्हाला कोणीतरी येऊन ढकलले म्हणजे असंतुलित बल तुमच्यावरती प्रयुक्त केला तर तुमच्या गतीमध्ये बदल होईल. न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम हाच सांगतो. त्यानंतर न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम हा संवेगाशी संबंधित आहे. संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते असा न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम सांगतो. बरं, संवेग हा p या अक्षराने दर्शवतात आणि संवेगाचं सूत्र आहे p बरोबर m गुणिले v. m म्हणजे वस्तुमान आणि v म्हणजे वेग. तर तिसरा नियम हे जरा विद्यार्थ्यांना जास्तच माहीत आहे. काय तर प्रत्येक क्रियाबलास समान परिणामाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रिया बल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा नियम बऱ्याच विद्यार्थ्यांना आवडतो. प्रत्येक क्रियेस ही विरुद्ध प्रतिक्रिया भेटत असते. आणि एक महत्त्वाचा पॉईंट जे तुम्हाला या पूर्ण धड्यामध्ये लागणार आहे ते म्हणजे बल. बल कशास म्हणतात, तर बल हे वस्तुमान व त्वरण यांच्या गुणाकारास म्हणतात. बलाचं सूत्र आहे बल बरोबर वस्तुमान गुणिले त्वरण. बल आपण दर्शवतो F ने, वस्तुमान m ने आणि त्वरण a ने, म्हणजे F बरोबर m गुणिले a. तर चला मग आपण धड्याला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपला पहिला धडा गुरुत्वाकर्षण, याला तुम्हाला माहिती आहे कंपल्सरी 3 मार्क आहेत आणि विथ ऑप्शन हा 5 मार्काला आहे. तर धडा सुरू झालाय. सुरुवातीलाच 3 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तुमच्या पाठामध्ये. पहिला प्रश्न आहे, एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येतो. तर या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला थोडंसं कृती करून सांगते. तुम्ही आता जिथे बसलेला आहात, ठीक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा केव्हाही वस्तूवरती बल प्रयुक्त होईल, जर तो बल संतुलित असेल तर वस्तू स्थिर राहील आणि जर तो बल असंतुलित असेल तर वस्तूचं वेग बदलेल किंवा वस्तू गतीमध्ये येईल. आता तुम्ही स्थिर बसून हा व्हिडिओ पाहत आहात, कोणीतरी येऊन तुम्हाला ढकललं म्हणजे वस्तूवर, तुम्ही तर काही वस्तू नाही आहेत पण एक ऑब्जेक्ट आहात, ठीक आहे. तुमच्यावरती जर कोणी बल लावला तर तुम्ही ऑफकोर्स काय होईल, गतीमध्ये येतील. म्हणजे एखाद्या वस्तूवर बल लावल्यास काय परिणाम घडून येईल, जर त्या वस्तूवरती असंतुलित बल लावण्यात आला तर त्या वस्तूचा वेग व दिशा दोन्ही बदलेल. जर संतुलित बल प्रयुक्त केलं तर वस्तू आहे त्या स्थितीत तशीच राहणार. मी तुम्हाला आणखी पुढे हे सांगेन.
तुम्हाला बलाचे कोणकोणते प्रकार माहीत आहेत? तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे बल शिकलात, जसं विद्युत बल, ठीक आहे, पवन ऊर्जा बल, आणि या धड्यामध्ये तुम्ही शिकणार आहात गुरुत्वीय बल किंवा गुरुत्वाकर्षण बल. तिसरा प्रश्न तोच आहे, गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे? तर काय माहीत आहे तुम्हाला? तुम्ही लहानपणापासून शिकलात की एखादी वस्तू वर फेकली तर ती खालीच येते. काय येते? तर तुम्हाला माहिती आहे की पृथ्वीवरती काय आहे? गुरुत्वाकर्षण. गुरुत्वाकर्षण म्हणजे काय? नेमकं गुरुत्वी बल म्हणजे काय? तर पहा, गुरुत्वाकर्षण बल किंवा गुरुत्वीय बल आपण कशाला म्हणतो? तर एक वैश्विक बल जे फक्त दोन वस्तूमध्येच नाही तर दोन खगोलीय वस्तूमध्ये प्रयुक्त होत असते. असा बल जो दोन वस्तूमध्येच नव्हे तर खगोलीय वस्तूमध्येही प्रयुक्त होतो, त्या बलास आपण गुरुत्वाकर्षण बल असे म्हणतो. ठीक आहे, हे एक वैश्विक बल आहे. आता पृथ्वीवरच नसून पूर्ण विश्वामध्ये हा बल असतो. तुम्ही कुठेही जा, विश्वात गुरुत्वाकर्षण बल असेल. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. मी काय म्हणायला लागले की विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल आहे. मी पुढे प्रश्न विचारेन, त्यामुळे हे लक्षात ठेवा. काय म्हणायला लागले मी की गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल असून ते केवळ पृथ्वीवरील दोन वस्तूमध्येच नव्हे तर दोन खगोलीय वस्तूंमध्येही प्रयुक्त होते. पृथ्वीवर तर आहेच, पण विश्वामध्ये प्रत्येक ठिकाणी गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असतो. प्रत्येक दोन वस्तूंवरती गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असतो. यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे गुरुत्वाकर्षणाची संकल्पना. तुमच्या पेज नंबर 1 वरती हा जो पॉइंट आहे तो गुरुत्वाकर्षण म्हणून दिलेला आहे. मी थोडंसं चांगलं वाटावं म्हणून गुरुत्वाकर्षणाची संकल्पना ही हेडिंग दिली. बरं, इथे जे पॉइंट्स या स्लाइड्स वरती लिहिण्यात आलेले आहेत ते पॉइंट्स तुम्ही ॲज अ नोट्स म्हणून सुद्धा वापरू शकता बोर्ड एक्झामसाठी. तर मी तिसरा प्रश्न पुन्हा इथं घेतलाय तुम्हाला रिकॉल व्हावं म्हणून. गुरुत्वाकर्षण बलाविषयी तुम्हाला काय माहीत आहे? तर गुरुत्वाकर्षण हे एक वैश्विक बल आहे जे फक्त पृथ्वीवरील दोन वस्तूंमध्ये नव्हेच तर खगोलीय वस्तूंमध्ये सुद्धा प्रयुक्त होत असतो. त्यानंतर पहा, आता गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षणाचा शोध लावलाय सर आयझॅक न्यूटन यांनी. हे विसरू नका. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? तर सर आयझॅक न्यूटन यांनी. आता तुम्हाला माहित आहे त्यांची एक गोष्ट फार फेमस आहे. ते एकदा सफरचंदाच्या झाडाखाली जाऊन बसलेत. त्या सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद तुटलं आणि खाली पडलं आणि एवढा सगळा रामायण घडला आणि एक धडा आपल्याला शिकावा लागला. त्यांनी गुपचूप नाही खाल्लं तो सफरचंद. त्यांच्या डोक्यात बरेचसे प्रश्न आलेत की हा सफरचंद झाडावरून तुटला आणि खालीच का आला? बरं, आलाच तर आला, तो सरळच खाली का आला? आडवा का नाही गेला? पडल्यानंतर तो तिरकस का नाही गेला? आडवा का नाही गेला? सरळच खाली का आला? बऱ्याच विचारांती न्यूटन यांनी निष्कर्ष काढला. काय निष्कर्ष काढला? की पृथ्वी ही सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करीत असेल व या आकर्षण बलाची दिशा कोणाकडे असेल? तर पृथ्वीच्या केंद्राकडे असेल. ठीक आहे, पहा, न्यूटनना जे प्रश्न पडले होते त्या प्रश्नांचा निष्कर्ष त्यांनी काय काढला की पृथ्वी, ठीक आहे, त्या सफरचंदाला काय करत आहे? स्वतःकडे आकर्षित करत आहे. आणि ज्या बलाने ती सफरचंदाला स्वतःकडे आकर्षित करत आहे त्या बलाची दिशा कुठे आहे? तर पृथ्वीच्या केंद्राकडे. म्हणून सफरचंद तुटून सरळ कुठे आला? खाली, जमिनीवरती. तिरकस गेला नाही किंवा आडवा गेला नाही. तिरकस किंवा आडवा का गेला नाही? कारण बलाची दिशा कशी आहे? तर केंद्राकडे. बलाची दिशा जर आडवी असली असती तर सफरचंद आडवा गेला असता. बलाची दिशा जर तिरकस असली असती तर सफरचंद तिरकस गेला असता. पण बलाची दिशा कशी आहे? तर पृथ्वीच्या केंद्राकडे. म्हणून सफरचंद कुठे आला? तर पृथ्वीच्या केंद्राकडे. यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे. आणि बरं, हे सुरू असताना न्यूटनला आणखी काही प्रश्न पडले. तर सफरचंद तर एका उंचीवरती होता. त्यांना जे प्रश्न पडले ते म्हणजे जर का हे बल वेगवेगळ्या उंचीवर असलेल्या सफरचंदावर प्रयुक्त होत असेल तर ते सफरचंदाहून बऱ्याच अधिक उंचीवर पृथ्वीपासून खूप दूरवर असलेल्या चंद्रासारख्या वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तर व्हिडिओ सुरू
झाल्यानंतर काही वेळानंतरच मी तुम्हाला सांगितलं गुरुत्वाकर्षण बलाची व्याख्या सांगताना, तुम्ही मागे घेऊन जाऊन परत पाहू शकता की गुरुत्वाकर्षण बल हे पृथ्वीवरील 2 वस्तूमध्येच नव्हे तर खगोलीय 2 वस्तूमध्ये सुद्धा असतो, कारण हा एक वैश्विक बल आहे. त्यांना काय प्रश्न पडला की फक्त सफरचंदावरच गुरुत्वाकर्षण बल पडतो का, चंद्रासारख्या वस्तूवरही पडत असेल का? तर हो, कारण मी तुम्हाला सांगितलं की गुरुत्वाकर्षण बल हे एक वैश्विक बल आहे, तर तो चंद्रासारख्या वस्तूंवरही पडतो. परत त्यांना प्रश्न पडला की सूर्य, ग्रह अशा चंद्राहून अधिक दूरवरच्या खगोलीय वस्तूवरही प्रयुक्त होत असेल का? तर हो, मी व्याख्यामध्येच तुम्हाला सांगितलं की गुरुत्वाकर्षण बल हे 2 खगोलीय वस्तूंवरती सुद्धा प्रयुक्त होतो. सूर्य आणि ग्रह हे खगोलीय वस्तू आहेत, म्हणजे ऑफकोर्स त्याच्यावरती सुद्धा गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असेल. तर सफरचंदापेक्षा उंचीवर असलेल्या वस्तूंवरही गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होतो आणि ग्रह, तारे किंवा मग सूर्य यावरही सुद्धा गुरुत्वाकर्षण बल प्रयुक्त होत असतो. यानंतर तुमचा पुढचा पॉइंट देण्यात आलेला आहे, आपण सगळ्यात अगोदर सर आयझॅक न्यूटन यांच्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. हे मुद्दामून मी ठेवलंय, तसं मी तुम्हाला सांगू शकले असते की तुम्ही पुस्तकातून वाचून घ्या, पण यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट आहे जे तुम्हाला बोर्ड एक्झामसाठी महत्त्वाचा आहे, त्यामुळे मी हा पॉइंट ऍड केलेला आहे. तर नाव तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे या मनुष्याचं, सर आयझॅक न्यूटन. यांचा जन्म झाला इंग्लंडमध्ये 1642 ला. आता ओळख तुम्हाला माहिती आहे, ते एक उत्तम शास्त्रज्ञ, गणित तज्ञ, लेखक आणि शोधक होते. बरेचसे शोध त्यांनी लावलेले आहेत. त्यांचा एक शोध फार महत्त्वाचा आहे जे तुम्हाला मी पुढे सांगेनच, कदाचित ते तुम्हाला माहीतही नसेल. यांच्या कामगिरी त्यांनी काय काय केलेलं आहे तर पाहून घ्या. त्यांनी गतीचे नियम जे आपण या व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिलेत, गतीची समीकरणे जे तुम्ही 9वीच्या क्लासमध्ये पाहिलेली आहात, 3 समीकरणे, ठीक आहे, v = u + at, ठीक आहे, हे जे 3 तुम्ही पाहिलात समीकरणे ते सुद्धा न्यूटननी मांडलेत. गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत जे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, हे सगळं काही त्यांनी आपल्या प्रिन्सिपिया नामक पुस्तकात मांडले. आता तुम्ही नोटबुक घेऊन बसला असाल तर नोट करून घ्या की तुम्हाला बोर्ड एक्झामला प्रश्न येतो की न्यूटननी गतीचे नियम, गतीचे समीकरणे व गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कोणत्या पुस्तकात मांडला, किंवा न्यूटननं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय. तर न्यूटननं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव आहे प्रिन्सिपिया. हे चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. तुम्ही हे नाव मराठीत सुद्धा लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये सुद्धा लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण हे नोट करून ठेवा की न्यूटननं लिहिलेल्या पुस्तकाचं नाव काय, तर प्रिन्सिपिया. त्यानंतर याच धड्यामध्ये आपण केपलरचे 3 नियम शिकणार आहोत. केपलरने ग्रहांच्या कक्षांबद्दल माहिती सांगितलेली आहे, इथं तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याआधी केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगण्याच्या अगोदर केपलरनं काय केलेलं होतं तर केपलरने ग्रहांच्या कक्षांचे वर्णन करणारे 3 नियम सांगितलेत, मांडले होते. परंतु ग्रह या नियमाप्रमाणे भ्रमण का करतात यामागील कारणांची काहीच जाण केपलरला नव्हती. तर हेच मार्ग ते का अवलंबतात याचं जे काही प्रूफ आहे ते कोणी दिलं तर न्यूटनने कसं दिलं तर न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत वापरून जे नियम, ठीक आहे, केपलरने सांगितले होते त्या नियमांचं त्याने गणितीय पद्धतीने सिद्ध केले. हे आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणारच आहोत. केपलरच्या नियमांचं सिद्धांत न्यूटननं कसं दिलंय हे आपण पाहणार आहोत. त्यानंतर न्यूटनने प्रकाश, ध्वनी, उष्णता व गणित या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केलेलं आहे. या सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या सगळ्यांमध्ये न्यूटनचं काही ना काहीतरी वाटा आहे आणि या 3 सब्जेक्टमध्ये आपल्याला न्यूटनबद्दल शिकायला भेटेल. त्यांनी गणिताची एक नवीन शाखेचा शोध लावला. हे नाव लक्षात ठेवा, कॅल्क्युलस या नावे ओळखल्या जाणाऱ्या शाखेचा गणितात व भौतिकशास्त्रातही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आणि जे तुम्हाला मी सांगितलं होतं एक महत्त्वाचं पॉइंट, तुम्हाला माहिती आहे दुर्बीण, पहिल्या दुर्बिणीचा शोध लावला गॅलिलिओ गॅलिली यांनी. पण सगळ्यात पहिली परावर्तक दुर्बीण, आता परावर्तन कशाच्या माध्यमाने होतो तर आरशाच्या माध्यमाने. तुम्ही नवीन आरसे शिकलेला आहात. तर परावर्तक दुर्बीण, सगळ्यात पहिली परावर्तक दुर्बीण कोणी तयार केली असेल तर ते म्हणजे न्यूटन यांनी. न्यूटन हे परावर्तिक
दूरबीन तयार करणारे पहिले शास्त्रज्ञ होते. विद्यार्थ्यांनो, इथे कन्फ्यूज होऊ नका. सगळ्यात पहिली दूरबीन शोधली कोणी, तर गॅलिलिओ गॅलिली यांनी. आणि सगळ्यात पहिली परावर्तक दूरबीन म्हणजे आरसे असणारी दूरबीन कोणी तयार केली, तर न्यूटन यांनी, सर आयझॅक न्यूटन यांनी. तर चला आपण पुढचा व्हिडिओ पाहू. पुढचा पॉइंट पाहूया विद्यार्थ्यांनो, बल आणि गती. मी तुम्हाला सांगून ठेवले, कोणत्याही वस्तूला जर गतीमध्ये आणायचं असेल किंवा कोणत्याही वस्तूचा वेग आणि दिशा बदलायची असेल तर त्याच्यावरती कोणतं बल प्रयुक्त होणे आवश्यक आहे, तर असंतुलित बल. हे इथेच एक उदाहरण देऊन मी तुम्हाला समजावून सांगेन. तुमच्या पुस्तकात एक वाक्य दिलेलं आहे, ते म्हणजे एखाद्या वस्तूच्या वेगाच्या परिमाणात किंवा गतीच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी त्यावर बल प्रयुक्त करणे. पुस्तकात असंतुलित दिलेलं नाहीये, पण हे लक्षात ठेवा. कोणतं बल प्रयुक्त करावं लागेल, तर असंतुलित बल प्रयुक्त होणे आवश्यक असते. ते कसं, तर पहा, या डायग्राम मध्ये पाहू शकता तुम्ही. ही वस्तू स्थिर अवस्थेत आहे. जर वस्तू स्थिर अवस्थेत असेल तर ती तशीच राहते. आता हे दोन पैलवान बघा, हे इकडून ढकलायला लागला आणि हा इकडून ढकलायला लागला. दोघेही सारखाच बल प्रयुक्त करायला लागलेत विरुद्ध दिशेने. जर विरुद्ध दिशेने सारखाच बल प्रयुक्त होत असेल तर त्या बलास आपण म्हणतो संतुलित बल. आणि जेव्हा कोणत्याही वस्तूवरती संतुलित बल प्रयुक्त होत असतो तेव्हा ती वस्तू स्थिरच राहते, जागची हालत नाही. तुम्ही हे करून बघू शकता. एक पुस्तक घ्या आणि दोन्ही हाताने सारखा बल लावून त्या पुस्तकाला ढकलण्याचा प्रयत्न करा विरुद्ध दिशेने. पुस्तक जागचा जागीच राहील, ढकलल्या जाणार नाही. तर या कंडिशन मध्ये तेच व्हायला लागलेलं आहे. त्यानंतर तिसऱ्या चित्रामध्ये बघा, हे इकडचा पैलवान या साईडला आला, पहा दोघेही एकाच साईडने बल प्रयुक्त करायला लागलेत. आता बल कसं आहे, असंतुलित. आणि हा दगड बघा आहे त्या जागेवरून थोडासा पुढे ढकलला गेला. म्हणजेच काय, जर वस्तूवर असंतुलित बल प्रयुक्त होत असेल तर वेग आणि दिशा दोन्हीही बदलतात. विद्यार्थ्यांनो, विसरू नका, जर एखाद्या वस्तूची वेग आणि दिशा दोन्ही जर तुम्हाला बदलायची असेल तर तुम्हाला त्यावरती असंतुलित बल प्रयुक्त करावं लागेल. तुम्ही बरेच विद्यार्थी सायकल चालवता. जर तुम्हाला समजा एक टर्न आला तर तुम्हाला दिशा बदलायची असेल तर तुम्ही ब्रेक लावता थोडंसं आणि पॅडल सुद्धा मारत जाता. म्हणजे बल बघा कसा व्हायला लागला, तुम्ही ब्रेकही लावायला लागलात आणि पॅडलही मारायला लावायला लागलात. म्हणजे दोन्ही बल कसे आहेत, असंतुलित आहेत. त्यामुळे तुमच्या सायकलची दिशा आणि वेग दोन्हीही बदलतात. तुम्ही जेव्हा किंवा टर्न वरती पलटण्याचा प्रयत्न करता, तुम्ही ज्या वेगामध्ये होतात त्याच वेगामध्ये राहत नाही. तुम्ही हे करून पाहू शकता. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की जर तुम्हाला एक वेग आणि दिशा बदलायची असेल तर त्या वस्तूवरती कोणतं बल प्रयुक्त करावं लागेल, तर असंतुलित बल. यानंतर या धड्यामधला, या पाठामधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट ती म्हणजे वर्तुळाकार गती. हे सुद्धा तुम्ही नववीला शिकलात. वर्तुळाकार गती कशाला म्हणतात, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूच्या गतीस वर्तुळाकार गती असे म्हणतात. तुम्ही इथं पाहू शकता, ही एक वस्तू ज्याचं वस्तुमान यम आहे आणि वेग आहे v. ही वस्तू पाहू शकता तुम्ही कशी फिरायला लागली, वर्तुळाकार फिरायला लागली. ठीक आहे. वस्तू जेव्हा वर्तुळाकार फिरत असते तेव्हा त्या वस्तूच्या गतीस आपण म्हणतो तो वर्तुळाकार गती. आता वर्तुळाकार गतीमध्ये कोण कोण फिरतात, तर बरेचसे उपग्रह जे पृथ्वीभोवती परिभ्रमण करत असतात. आणखी उदाहरण जर तुम्हाला सांगायचं असेल तर वर्तुळाकार गतीचं फॅन हे उत्तम उदाहरण आहे. किंवा तुम्हाला माहितीये पृथ्वी सूर्याभोवती फिरते, हे सुद्धा वर्तुळाकार गतीचं उदाहरण आहे. किंवा चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, हे सुद्धा वर्तुळाकार गतीचे उदाहरण आहे. आणखी वर्तुळाकार गतीचे उदाहरण कोणकोणते आहेत हे तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. एक महत्वाचं उदाहरण मी परत इथं सांगते. इलेक्ट्रॉन हे केंद्रकाच्या भोवती वर्तुळाकार गतीमध्येच फिरत असतो. त्यानंतर अभिकेंद्री बल, ठीक आहे, हा केंद्रीय बल आहे. अभिकेंद्री बल याला सेंट्रिपिटल फोर्स सुद्धा म्हणतात. तर अभिकेंद्री बल म्हणजे काय, तर वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर, म्हणजेच वर्तुळाकार गतीमध्ये असलेल्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते, या बलास आपण म्हणतो अभिकेंद्री बल. किंवा ज्या बलामुळे वस्तू केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते, म्हणजे ज्या बलामुळे वस्तू ही केंद्राकडे आकर्षिली जाते
किंवा केंद्राकडे जाण्यास प्रवृत्त होते त्या बलास आपण म्हणतो अभिकेंद्री बल. तर बरेचसे विद्यार्थी काय करतात, ही व्याख्या जी आहे ती सोपी वाटते म्हणून हीच पाठ करतात आणि याला सोडून देतात. तसं नका करू. खालची व्याख्या जी आहे ही तुम्हाला बहुपर्यायी प्रश्नासाठी महत्वाची आहे, पण तसं पाहिला तर ही पहिली व्याख्या जास्त महत्वाची. दोन्ही व्याख्या चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. पाठ करा असं मी म्हणणार नाही, कारण पाठ केलेल्या गोष्टी जास्त दिवस लक्षात राहत नाहीत. त्यामुळे याला लक्षात ठेवा. अभिकेंद्री बल कशाला म्हणतो आपण मी पुढे तुम्हाला उदाहरण देऊन आणखी समजावून सांगेल. व्याख्या परत एकदा पाहून घ्या. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या वस्तूच्या गतीस आपण काय म्हणतो तर वर्तुळाकार गती. वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने बल प्रयुक्त होत असते. या बलास आपण अभिकेंद्री बल म्हणतो. तर पहा ते कसं. इथं पाहू शकता तुम्ही, ही एक वस्तू आहे जी वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे. ही वस्तू वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत आहे. मी तुम्हाला अगोदरच सांगितले, वस्तू गतीमध्ये केव्हा येते, जेव्हा त्याच्यावरती बल प्रयुक्त झाला. कोणता बल प्रयुक्त झाला? असंतुलित बल. ठीक आहे. ही वस्तू कशी फिरायला लागली? वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरायला लागली. ही वस्तू फिरत आहे वर्तुळाकार कक्षेमध्ये. आता कशामुळे फिरत आहे तर बलामुळे. ठीक आहे. हे वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असताना कुठे आकर्षली चालली तर केंद्राकडे. या बाणाने हे दर्शवलेलं आहे. पहा, ही वस्तू कोणाकडे आकर्षली जात आहे तर त्या वर्तुळाच्या केंद्राकडे. आणि या वस्तूवरती जो बल वर्तुळाकार गतीमध्ये फिरताना या वस्तूवरती जो बल प्रयुक्त होत आहे, पहा, वर्तुळाकार कक्षेत फिरत असलेल्या वस्तूवरती प्रयुक्त होणाऱ्या बलास आपण म्हणतो अभिकेंद्री बल. ठीक आहे. आणखी एक उदाहरण तुम्हाला तुमच्या पुस्तकात देण्यात आलेलं आहे. एक दोरी घ्या, त्या दोरीला एक चेंडू बांधा आणि त्या दोरीला फिरवा. तुम्ही पाहू शकता, एक उत्तम उदाहरण सांगते. गोफण पाहिला असाल तुम्ही, पक्ष्यांना मारण्यासाठी शेतकरी यूज करत असतात. त्या गोफणाला ते हवं तसं फिरवतात आणि ज्या दिशेला पक्षी असेल त्या दिशेला ती दोरी सोडून देतात. ठीक आहे. तर हे चेंडू आपण फिरवायला लागलो, हा कसा फिरेल? वर्तुळाकार. आणि ऑफकोर्स ही दोरी तुमच्या हातात आहे, म्हणजे हा चेंडू कुठे आकर्षला चाललाय? तुमच्या हाताकडे. आणि तुमचा हात कुठे आहे वर्तुळाच्या तर केंद्रामध्ये. पहा, ही वस्तू कशी फिरायला लागली? वर्तुळाकार कक्षेमध्ये. आणि कुठे आकर्षली चालली तर वर्तुळाच्या केंद्राकडे. ठीक आहे. कुठे आकर्षली चालली तर वर्तुळाच्या केंद्राकडे. म्हणजेच वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरणाऱ्या वस्तूवर पडणाऱ्या बलास आपण म्हणतो अभिकेंद्री बल. समजा दोरी तुटली. आता वर्तुळ कसं तयार होतं तुम्हाला माहितीये. बरेचसे जे चिन्ह आहेत, ठीक आहे, बरेचसे जे छोटे छोटे पॉइंट्स आहेत त्यांना जोडून वर्तुळ तयार होतो. ज्या पॉइंट वरती दोरी तुटेल त्या पॉइंट पासून तो चेंडू सरळ रेषेत निघून जाईल. आता वर्तुळाच्या एखाद्या पॉइंट मधून जाणाऱ्या सरळ रेषेस आपण म्हणतो स्पर्शिका. ठीक आहे. तुम्हाला त्या चेंडूच्या अभिकेंद्री बलाची किंवा गतीची दिशा माहित करायची असेल तर कोणाची दिशा काढावी लागेल? त्या स्पर्शिकेची दिशा. मला फक्त एवढंच म्हणायचंय की अभिकेंद्रकी बलामध्ये एखाद्या पॉइंट पासून, ठीक आहे, ती वस्तू जर पुढे जात असेल तर ती कशी जाईल? सरळ रेषेमध्ये. वर्तुळाला स्पर्शिका तयार करून ती वस्तू पुढे निघून जाईल. यानंतर आपला पुढचा पॉइंट आहे केपलरचे नियम. ठीक आहे. या धड्यामधला सगळ्यात महत्वाचा पॉइंट बोर्डाच्या अनुषंगाने सुद्धा आणि बरेचसे जे राज्य सरकार किंवा कोणत्याही प्रकारचे जे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स होतात त्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी सुद्धा हा पॉइंट फार महत्वाचा. इथे चांगल्या पद्धतीने समजून घ्या, तुम्हाला पुढे परत परत याला वाचत बसण्याची गरज पडणार नाही. आपण न्यूटनची ओळख पाहताना सांगितलं की म्हणजे ग्रहांच्या कक्षा कशा असतात याबद्दल केपलरनं सांगितलं. तर केपलरचे नियम हे कशावर अवलंबून आहेत तर ग्रहांच्या कक्षांवरती. तुम्ही पाहू शकता, योहानस केपलर यांना आढळून आले की ग्रहांच्या गतीला काही विशिष्ट नियम आहेत. त्यांनी ग्रहांच्या गतीविषयी 3 नियम मांडलेत. म्हणजे ग्रह कसे फिरतात, ग्रह किती काळामध्ये किती अंतर व्यापतात, हे सगळं काही त्यांनी 3 नियमामध्ये मांडलेत. त्यांचा पहिला जो नियम आहे, केपलरचा पहिला नियम काय आहे तर ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असते. आता लंबवर्तुळ कसा तयार होतो
तर तुमच्या पुस्तकामध्ये दिलं बघा, एक शंकू घ्या, त्या शंकूला प्रतलातून कापा. शंकूला प्रतलातून कापलं की लंबवर्तुळाकार तयार होतो. पहा, आता बऱ्याच जणांना असं वाटायचं की ग्रह हे वर्तुळाकार कक्षेत फिरतात, तर नाही. ग्रह कसे फिरतात? ग्रहांची कक्षा कशी आहे तर लंबवर्तुळाकार आहे. ग्रहांची कक्षा ही लंबवर्तुळाकार असून सूर्य त्या कक्षेच्या एका नाभीवर असतो. विद्यार्थ्यांनो, इथं लक्षात ठेवा, लंबवर्तुळाकाराला 2 नाभी असतात आणि जेव्हा ग्रह या लंबवर्तुळाकार कक्षेत फिरतील तेव्हा सूर्य नेहमी कुठे असतो तर त्याच्या एका नाभीवरती. तुम्ही पहा, ग्रह कसे फिरायला लागलेत? या लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरायला लागलेत आणि सूर्य कुठं आहे तर त्या लंबवर्तुळाच्या एका नाभीवरती. इथं कुठेतरी त्याची दुसरी नाभी असेल. तर पहिला नियम काय म्हणतो? ग्रहांची कक्षा कशी आहे तर लंबवर्तुळाकार. ठीक आहे, ग्रहांची कक्षा कशी आहे? लंबवर्तुळाकार. वर्तुळाकार नाहीये विद्यार्थ्यांनो, कशी आहे तर लंबवर्तुळाकार. आणि सूर्य कुठं आहे त्याच्या एका नाभीवरती. त्यानंतर केप्लरचा दुसरा नियम. हा नियम थोडासा चांगल्या पद्धतीने समजावून घ्या, तसा पाठ करायला खूप सोपा. पहा, काय खूप सोपा आहे. ग्रहाला सूर्याशी जोडणारी रेषा, सरळ रेषा, ही समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करते. मी नियम पुन्हा एकदा वाचते नंतर, त्या अगोदर तुम्ही समजून घ्या. पहा, हे कोणता तरी एक ग्रह आहे ए. ठीक आहे, ही सरळ रेषा या ग्रहाला सूर्यासोबत जोडत आहे. पहा, ही सरळ रेषा ग्रहाला सूर्यासोबत जोडत आहे. समजा ए या ग्रहाने बी पर्यंतचं अंतर 1 तासात व्यापले. ठीक आहे, तर हे अंतर आपल्याला कसं भेटेल? ASB. नंतर काही वेळ नंतर हाच ग्रह सी पासून कुठपर्यंत गेलाय? डी पर्यंत. सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्याला लागलाय 1 तास. काय म्हणते मी की नंतर हा जो ए ग्रह आहे हाच सी पासून डी पर्यंत गेला. सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी सुद्धा त्याला लागलाय 1 तास. म्हणजे याने किती अंतर व्यापलंय तर त्याने अंतर व्यापलंय CSD. ठीक आहे, नंतर परत तोच ग्रह ई पासून एफ पर्यंत गेला. ई पासून एफ पर्यंत अंतर व्यापण्यासाठी त्याला लागलाय 1 तास. म्हणजे ए पासून बी पर्यंत जाण्यासाठी त्याला लागलाय ए तास. किती अंतर व्यापलंय तर ASB. त्याच ग्रहाला सी पासून डी पर्यंत जाण्यासाठी लागलाय 1 तास. म्हणजे त्याने किती अंतर व्यापलंय? CSD. आणि त्याच ग्रहाला ई पासून एफ पर्यंत जाण्यासाठी किती टाइम लागलाय तर 1 तास. आणि त्याने किती अंतर कापलाय तर ESF. आता आपला नियम काय म्हणतो की ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा. तुम्ही पाहून घ्या, ह्या सगळ्या सरळ रेषा आहेत आणि ग्रहाला कोणासोबत जोडत आहेत तर सूर्याशी. ग्रहाला सूर्याशी जोडणारी सरळ रेषा ही समान कालावधीत मी सांगितलं 1 तास. बघा, इथं 1 तास लागलाय, इथं 1 तास लागलाय आणि इथं सुद्धा 1 तास लागलाय. तर हे समान कालावधीत समान क्षेत्रफळ व्यापन करतात. याचाच अर्थ असा की ASB चं जेवढं क्षेत्रफळ असेल तेवढंच CSD चं असेल आणि तेवढंच ESF चं असेल. ठीक आहे, म्हणजे हे जे सरळ रेषा आहेत ते समान कालावधीमध्ये कसा क्षेत्रफळ व्यापन करतात तर समान क्षेत्रफळ व्यापन करतात. आता विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल, टीचर हे तर अंतर मोठं दिसतोय, हे छोटं दिसतंय. तर जर तुम्हाला लंबवर्तुळाचं क्षेत्रफळ काढता येत असेल तर ते सूत्र वापरून तुम्ही हे तिन्ही क्षेत्रफळ काढून पाहू शकता. हे क्षेत्रफळ समान येतात. यानंतर केप्लरचा तिसरा नियम. आता हे थोडस समजून घ्या उत्तम प्रकारे. ठीक आहे, आवर्त कल कशाला म्हणतात हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. ठीक आहे, ग्रहाला सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या कालास वेळ जी टाइम आहे त्याला आपण म्हणतो आवर्त काला. चांगलं लक्षात ठेवा. काय म्हणतेय मी की ग्रहाला, ठीक आहे, ग्रहाला ही पूर्ण एक परिक्रमा पूर्ण करण्यासाठी सूर्याभोवती जो टाइम लागतो त्या टाइमास, त्या वेळास, त्या काळास आवर्त काल असे म्हणतात. तर काय म्हणतोय बघा, सूर्याची परिक्रमा करणाऱ्या ग्रहाच्या आवर्त कालाचा वर्ग. ठीक आहे, आवर्त काल आपण 3 ने दर्शवतो. हे ग्रह
काय करायला लागलाय? सूर्याची परिक्रमा करायला लागलाय. तुम्हाला माहिती आहे सगळे ग्रह हे सूर्याची परिक्रमा करत असतात. आपली पृथ्वी सुद्धा ही सूर्याची परिक्रमा करत असते. तर ही परिक्रमा करण्यासाठी लागणाऱ्या आवर्त कालाचा वर्ग हा ग्रहाच्या सूर्यापासूनच्या सरासरी अंतराच्या, ठीक आहे, ग्रह आणि सूर्य यामधील जो सरासरी अंतर आहे, ठीक आहे, अंतर आपण दर्शवतो आर ने, या सरासरी अंतराच्या घनाला समानुपाती असतो. ठीक आहे, काय म्हणायला लागले बघा, या ग्रहाला सूर्याची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी जो आवर्त काल लागतो, टाइम लागतो, ग्रहाला सूर्याची परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या आवर्त कालाच्या वर्गाला, टाइमच्या वर्गाला, ठीक आहे, सूर्य आणि ग्रह यामधील सरासरी अंतर जो आहे त्याचं घन हे दोन्ही जे आहेत हे एकमेकांना समानुपाती असतात. विद्यार्थ्यांनो, इथे एक गोष्ट नेहमी लक्षात राहू द्या, ज्या दोन संकल्पना समानुपाती असतात ते एक वाढल्यानंतर दुसरं वाढतं आणि व्यस्तानुपाती असतील तर एक वाढल्यानंतर दुसरं कमी होतं. तर हे थोडंसं चांगलं लक्षात ठेवा. आवर्तकाल दर्शवतात टीने, मी तुम्हाला मागेच सांगितलं, आवर्तकालाचा वर्ग हा समानुपाती आहे अंतराच्या, सरासरी अंतराच्या घनाशी. गणिताच्या नियमानुसार जर तुम्हाला हे चिन्ह काढायचं असेल तर या चिन्हाला जर तुम्हाला या चिन्हामध्ये बदलायचं असेल, म्हणजे इक्वल टूच्या चिन्हामध्ये, बरोबरच्या चिन्हामध्ये बदलायचं असेल तर एक स्थिरांक घ्यावा लागतो. मी हे चिन्ह काढून हे बरोबरचं चिन्ह वापरलं आणि त्याऐवजी स्थिर किंवा हा स्थिरांक मी लिहिला के. या स्थिरांकास म्हणतात केप्लरचा स्थिरांक. तर आवर्तकालाचा वर्ग भागिले सरासरी अंतराचा घन बरोबर काय येईल तर केप्लरचा स्थिरांक. हे तिन्ही नियम बोर्डाच्या अनुषंगाने आणि सगळ्याच प्रकारच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या अनुषंगाने फार महत्त्वाचे आहेत. या नियमाची कोणतीही सिद्धता केप्लरने मांडलेली नाहीये, पण या नियमांची सिद्धता जी आहे ती न्यूटनने मांडलेली आहे. ते आपण न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतामध्ये शिकणार आहोत आणि हे आपण शिकूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भौतिकशास्त्राचा पाठ क्रमांक 1 मधील गुरुत्वाकर्षणाचा दुसरा भाग, म्हणजेच आपण पाहणार आहोत वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि आपण एक सिद्धता पाहणार आहोत ज्यामध्ये गुरुत्वाकर्षण बल हे अंतराच्या वर्गाशी व्यस्तानुपाती असतं. हे दोन्ही जे पॉइंट्स आहेत ते बोर्डाच्या अनुषंगाने फार महत्त्वाचे आहेत. तर माझा जो नेक्स्ट व्हिडिओ आहे तो पाहून घ्या आणि तुम्हाला सोपं व्हावं यासाठी मी सेमी इंग्लिश आणि मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या प्लेलिस्ट तयार केलेल्या आहेत. तुम्ही प्लेलिस्ट चेक करून घ्या, तुम्हाला अभ्यासाला सोपं जाईल. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. तर विद्यार्थ्यांनो, चला आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.